कुठं जायचं? कुठं जायचं सांग की. कशावर जायचंय? पप्पानी काय सांगितलंय? डॉक्टर काय म्हणले? 1.5 महिना काळजी घ्यायला सांगितली ना. कुठे झालं? 15 दिवस झालेत. अजून 1 महिन्याची औषध आहेत बघा. तर ओमला सांगितले दवाखान्यात 1.5 महिना म्हणजे जास्त ही नाही करायचं. त्याला सायकलवर जायचंय. त्यांनी सकाळी जाऊन त्याचे मित्र बोलवून घेतलेत. आजी दोघं पण व्हिडिओ काढायला लागले की पळून गेले बघा. हे नाही जायचं. सायकल तू काकाकडून पंक्चर काढून घेतली. नाही जायचं सायकलीवरती. गाडीवर जायचं. 1 महिना गाडीवर जायचं, मग परत सायकलीवर जायचं. रस्ता एवढा खराब आहे. जाऊ दे मग, जाऊ दे. मी सांगितलं जायला. मी तुला सोडते गाडीवर. कुठे आता? कुठं आला बघू. कुठे लागले? सायकलीवर पडलाय हा. मी ह्याला म्हटलं होतं तू सायकलीवर जाऊ नको. आणि म्हणजे त्याची सायकलचं चाक मोडलं पूर्ण. म्हणजे आता सायकल नाही. मी त्याला हॉस्पिटलला आणलंय. तर ह्याला लागलंय. आता आम्ही शाळेत आलो होतो तर म्हटलं डॉक्टरांना दाखवून घ्यावं. ऐकतच नाही ओमा. कसलंच ऐकत नाही. ऐकलं का तू माझं? मी तुला काय म्हणत होते? नको सायकलवर जाऊ म्हणत होते ना. ऐकलं का तू? हा ग बस. रोड नको. काय होत नाही. मी आहे ना. ग बस. काय झालं मला नीट सांग. रडू नको अजिबात. काय झालं? सायकलचं चाक मोडलं. म्हणजे तू ताणली का सायकल लय? मग आधीच लकलक करत होतं. काय गरज होतं जायची? मग कुणी बघितलं तुला पडलेलं? संजय काकाने. म्हणजे चाक पूर्ण मोडलं सायकलचं. आडवीच झाली. उपसूनच निघली. पडलं. डोक्यावर लागलं तुला? मग कुठं लागलं? अजून कुठं लागलं का पायाला? आता परत सायकल चालवणार? रोज माझ्यासोबत येणार? हां नक्की? किती? अरे मग माझा जीव लय ती तुटतो रे. हां गबस. रोड नको. नाही तर राहिली तर राहिली. बरं चालेल. पाणी जाऊन देऊ ना पट्टी. नाही जाऊन देत. त्याला आता नवीन सायकल घेऊन द्यायची. अजून लागून घे. होय त्याला सायकलवर जायचंय म्हणलं. आता अजून एक सायकल घ्यायची नवीन. आहे का ना मामा? मोटरसायकल दे की. होय सांगते मी सकाळपासून सायकलवर नको जाऊ बाबा. नको जाऊ. आता तू हायस्कूलला गेला ना म्हणून घ्यायची सायकल रे. आता कशाला घेऊ नको सायकल. गावातच राहता ना? नाही राहणार आहे तिकडं देवळाली शिवाला. मग तिथून येतात काही? तिथून नाही. रोज नसते हो. रोज मीच त्यांना घेऊन येते. पाठवतच नाही सायकलवर. पण त्यांनी सकाळपासून हट्ट धरलाय की मला सायकलवर असेल. त्याचा मित्र आलती नाही त्याला. त्यांना मी माघारी पाठवलं मित्रांना. कोणची गुरुजी तू? डमरे मॅडम. मॅडमला सांगू. मॅडमला माहितीत पराक्रम ह्यांचं. चला उतरा. बघू इकडे घेते मी. चल. चला. ठणकतंय? काय ठणकतंय? थोडंसं दुखणार आता. बस खाली. थांबायचं शाळेत का यायचं घरी? थांबायचं. आम्ही ओमला सांगत होते की तू नको जाऊ सायकलवर. नको जाऊ. तरी त्याने ऐकलं नाही. मी सकाळी त्याचा व्हिडिओ घेतला होता. आणि नंतर आत्ताचं पण मी तुम्हाला पोस्ट केलं. त्याला दाखवलं तुम्हाला की आत्ता म्हणतोय की तो नाही जाणार. त्याला आता हॉस्पिटलमधून घरी म्हणजे शाळेत पाठवलं. आणि मी दुकानात आले. स्वराला शाळेत पाठवलं. म्हणजे शाळेत सोडलं. तिची 10 वाजून 10 मिनिटांनी भरते. आणि तरी पण तिला आज उशीर झालता. आणि त्याला शाळेत पाठवलं दोघांना पण. त्याला म्हटलं की जर तुला काही वाटलं तर ये दुकानामध्ये. इथून जवळच आहे दुकान. दुकानात ये. आणि मी दुकानात आले आत्ता. तर धन्यवाद.